जय हिंद फ्रेंड्स, मी आपल्या समोर जे आपण काही अपडेट आपल्याला हवे असतात त्या यशाच्या राजमार्गावरून आपल्याला अपडेट मिळतात। आता हे अपडेट आलेले आहेत आपल्या समोर त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी या परीक्षेची तयारी आपण अगदी जसं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं तशी तयारी करायला सुरुवात केलेली आहे। मग ह्या ऍडची किंवा ऍड कधी निघतात किंवा ह्याची पदं कुठली निघाले आहेत, कधी आपल्याला अभ्यासातून ह्याच्याकडे लक्ष देणं होत नाही, त्यासाठीच आम्ही आहोत। यशाचा राजमार्ग त्यासाठीच तुमच्या समोर अपडेट घेऊन येतो की तुम्ही ज्या प्रयत्नाला पाठबळ मिळावं, प्रयत्नाला यश मिळावं, यासाठी आम्ही तुमच्यासाठी सतर्क आहोत। तर मग आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने इतक्यात काढलेली ऍडची माहिती। आता इतक्यात एक जाहिरात निघालेली आहे, ती जाहिरात आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। कारण असं आहे ते मी तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। काय कारण आहे, नक्की का महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्ही। तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमधून जे महत्त्वाचे अपडेट आहेत ते तुमच्या समोर येतील। पहा, या ठिकाणी ऍड निघालेली आहे। सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा आणि मृदू व जलसंधारण विभाग, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महसूल व वन विभागामध्ये महाराष्ट्र वन सेवा, अशी ही पदं 3 प्रकारची पदं। त्यातली राज्यसेवेची पदं 205, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 26 आणि वन सेवेसाठी असलेली 43 पदं आपल्या समोर आलेली आहेत। मग आता ह्या पदांची परीक्षा कधी होईल, अर्ज कधी भरायचे आणि लास्टची जी मुख्य परीक्षा म्हणून आपण मेन एक्झाम ती कधी होईल, ह्या 3 गोष्टीचा उलगडा मी तुमच्या समोर करतो। सुरुवातीला आपण जाऊया अर्ज भरण्याकडे। अर्ज भरायचे कधीपासून आहेत, तर अर्ज भरायचे 5 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान। मग त्याच्यामध्ये तुम्हाला 25 जानेवारीला ऑनलाईन लास्ट शुल्क भरणे आहे। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर ऑनलाईन प्रत घ्यायची आहे एसबीआय मधून 28 जानेवारी पर्यंत। तुम्हाला चलन भरायचं आहे 29 जानेवारी पर्यंत। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड मध्ये पाहायला मिळतील। त्याच्या आतच केलेली काय अडचण नाहीये। शेवटच्या तारखे दिवशी करणं म्हणजे आपल्याकडून चूक घडणं। आपण शेवटच्या तारखेपर्यंत जायचं नाहीये, 25च्या आत आपल्याला सर्व काही गोष्टी करून घेऊया। आता जाऊया आपण एक्झाम कधी सुरू होतील। एक्झाम होतील 28 एप्रिल 2024। जवळजवळ 37 केंद्रावरती, जिल्हानिहाय केंद्र आहेत, 37 केंद्रावरती एक्झाम आहे। झालं 28 एप्रिल म्हणजे काही लांबचा कालावधी नाहीये। आजपर्यंत तर तयारी करतच आलेलो आहोत, परंतु हा आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने आपल्या आयुष्याला बदलणारे महिने। आपण ह्या 3 महिन्यामध्ये, आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, तुम्हाला वाटत असेल की ही कमी पदं आहेत, ही पदं तुमच्यासाठीच आलेली आहेत असं समजून अभ्यास करा। ही पदं तुमच्यासाठीच आज क्रिएट झालेली आहेत। ही 100, 205 पदं, 26 पदं, 43 पदं, भले एक जरी पदाची ऍड निघली असती तरी ती तुमच्या एकट्यासाठीच निघलेली आहे असं समजून अभ्यास करा। ही 205 पदं, माझा कुठं नंबर लागल, पूर्णपणे डोक्यातून काढून टाका। मी तुम्हाला काय बोललो, एक जरी पद निघालं आणि तुमच्यासाठी तुम्ही त्या पदासाठी इलिजिबल आहात, कास्ट रिझर्वेशन ज्या काय सगळ्या गोष्टीतून तुम्ही जर तिथे इलिजिबल, क्वालिफिकेशन तुमचं त्या ठिकाणी इलिजिबल आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल आणि एकच पद आहे तर ते तुमच्यासाठीच आहे, असंच ठरवून आपल्याला अभ्यास करायचा आहे। 205 पदात मी कुठं असेल असा नाही अजिबात विचार करा। असा विचार करूनच आपल्याला अभ्यास करायचा नाहीये। तर तुमच्यासाठीच पदं निघलेली आहेत। आणि मग मुख्य परीक्षाकडे जाऊ आपण। आता मुख्य परीक्षा कधी असेल, तर हा जवळजवळ 28 एप्रिलला सुरू झालेला हा परीक्षेचा आपण सीझन जर पकडला तर आपल्याला या ठिकाणी मुख्य परीक्षा ह्या सरळ सेवा म्हणजे या ठिकाणी सरळ सेवा, सामान्य प्रशासन सेवा आणि राज्यसेवा याचा कालावधी मुख्य परीक्षेचा 14 ते 16 डिसेंबर 2024। म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ही 2024 ची ऍड 2024 मध्येच पूर्ण होत आहे। का होत आहे याचं कारण सांगतो। कारण आहे 2024 नंतर 2025 जेव्हा उजडेल त्यावेळेस एक्झामचं स्वरूप बदलणार। एक्झाम स्वरूप बदलणार, एक्झॅक्टली बदलणार। एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक, ऍज लाईक यूपीएससी येत असेल लक्षात तुमच्या। म्हणजे यूपीएससी टाईपचा पॅटर्न 2025 मध्ये पाहायला मिळतोय। म्हणजे हा 2024 मधला पॅटर्न हा आपल्यासाठी आजपर्यंत आपण अभ्यास केलेल्या पॅटर्न साठीचा महत्वाचा आहे। कारण आपण आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह टाईप अभ्यास करत आलो, म्हणजे हा 2024 चा कालावधी किती महत्वाचा आहे आपल्यासाठी।
आपल्याला नंतर 25 मध्ये आपण पॅटर्न चेंज झाला, आपल्याला अभ्यास करण्याची पद्धत चेंज करावी लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्यात बदल करणं सहजासहजी शक्य होत नाही. म्हणून आपण 2024 कडे फोकस करूया. तर मुख्य परीक्षा सरळ सेवा राज्यसेवा म्हणायचं होतं. या ठिकाणी 14 ते 16 डिसेंबर 2024. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 23 नोव्हेंबर 2024 आणि वन सेवा महाराष्ट्र शासन वन सेवासाठी या ठिकाणी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत मुख्य परीक्षा होतील. आणि लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, पदावरती परत जाऊ नका, पद कमी त्याच्याकडे जाऊ नका. ऍड नीट वाचा. ऍड मध्ये दिलं गेलं